नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, शीर्षक बघून अनेक जण गोंधळतील, कारण आपल्याकडे जातीयवादाचा इतका चष्मा जाड भिंगाचा झालेला आहे की प्रत्येक गोष्टीत जात शोधायची आणि त्यानुसार आपल्या सेक्युलर असण्याच्या, परखड असण्याच्या साक्षी द्यायच्या, याची आपल्याला आता सवय जडलेली आहे. त्यामुळे नांगरे पाटील म्हटला की मराठा आणि भटाला दिली ओसरी असं म्हटल्यानंतर हा भट कोण आहे, तो ब्राह्मण म्हणून कोण आहे, यासाठी अनेकांच्या भुवया उंचावल्या असणार, याविषयी माझ्या मनात शंका नाही. कारण नांगरे पाटील हे नाव ऐकलं की लक्षात येतं हा मराठा आहे आणि इतका कर्तृत्ववान मराठा आहे की 26/11च्या मुंबईवरच्या कसाब हल्ल्याच्या वेळेला त्या ताजमहाल हॉटेलमध्ये घुसून आपल्या जीवाची बाजी लावणारे जे मोजके पोलीस आणि अधिकारी होते, त्याच्यामध्ये विश्वास नांगरे पाटील यांचा समावेश होतो. त्यांचं कर्तृत्व वेगळं इथे सांगायची गरज नाही. लोकांना विचाराला प्रवृत्त करणं, मोटिवेट करणं, यासाठी त्यांची अनेक भाषणं यापूर्वी झालेली आहेत. त्यांनी आपले विचार व्यक्त केलेले आहेत. पण या सगळ्यावर एक बोळा फिरतो, जिथे आपण जातीयवादामध्ये डुबकी मारतो. जातीयवाद म्हणजे जातीपुरता मर्यादित नाही मित्रांनो. जातीयवादाचं दुखणं हे आपल्यापेक्षा कोणाला तरी हीन लेखण्यातून सुरू होतं. माझी जात सर्वश्रेष्ठ आहे, माझा वर्ण सर्वश्रेष्ठ आहे आणि तुझा वर्ण हा कनिष्ठ आहे, क्षुल्लक आहे, हे दाखवण्याची जी मनस्थिती असते ना, त्याला जातीयवाद म्हणतात. मग तुम्ही कुठल्या वर्णातल्या, कुठल्या जातीतल्या, ते बाजूला ठेवा. अगदी आपल्याला जे दलित म्हणून घेतात, त्यांच्यामध्ये सुद्धा हा एक दुसऱ्याच्या जाती, पोट जातीबद्दल जो क्षुल्लक लेखण्याचा भाव असतो, तो दिसून येतो. मी दलित पॅन्थरच्या आरंभीच्या काळात नामदेव ढसा, राजा ढाले यांचा मित्र म्हणून त्यांच्या चळवळीत सहभागी झालेला होतो आणि तिथे या अगदी दलित जातींच्या आत सुद्धा जो काय भेदभाव दिसलेला आहे, तो मी प्रत्यक्ष बघितलेला आहे. आणि त्यातून मी एक गोष्ट शिकलो की तुम्हाला जात तेव्हा दिसते जेव्हा तुमच्या मनात तो जातीयवाद किंवा जातीचा अभिमान पुरेपूर भरलेला असतो. तो उच्चवर्णीय जातींमध्ये असतो असं नाही. जे जातीचे थर आहेत, त्या थरांमध्ये जो वरच्या बाजूचा थर असतो, तो खालच्या बाजूचा थरांना आपला सन्मान देत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून नांगरे पाटील म्हटल्यानंतर पाटील म्हणजे मराठा वगैरे येईल आणि मग त्याच्यात भट हा शब्द आला, तर हा भट हा ब्राह्मण या अर्थाने आलेला नाही. आपल्याकडे एक वाक्प्रचार आहे, ज्याला आपण थोडी सवलत दिली की त्या सवलतीचा गैरफायदा घेत तो जितकं अधिकाधिक आक्रमण करत सुटतो. त्याचा उपहास करण्यासाठी भटाला दिली ओसरी असा वाक्प्रचार आहे. मग तो हातपाय पसरी. तेव्हा त्या अर्थाने भट म्हणून किंवा ब्राह्मण म्हणून मी हा अंगुली निर्देश केलेला नाही. मी एक वाक्प्रचार म्हणूनच जातीविषयक उल्लेख केलेला नाही, तर त्याचा जो आशय आहे त्या अर्थाने तो विषय इथे आणलाय. आणि परत तरीही हा कुठल्याही ब्राह्मण विषयाशी संबंधित नाहीये. विश्वास नांगरे पाटील यांची नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आणि त्यानंतर त्या भागामध्ये कुठेतरी जे एक हिंदू जागरण वगैरे काय कार्यक्रम होता, त्यामध्ये ते गेले आणि त्यांनी 4 शब्द RSS बद्दल चांगले बोलले.
त्यामुळे त्यांनी फार मोठं भयंकर कृत्य पाप केलेलं आहे की दलित वस्तीमध्ये, अस्पृश्य वस्तीमध्ये जाणं हा गुन्हा असायचा मित्रांनो. चातुर्वर्ण्य किंवा जो जाती भेद म्हणतात त्याच्यात गुन्हा काय असायचा? तुम्ही सवर्ण असाल, तुम्ही थोडेफार उच्चवर्णीय असाल किंवा तुम्ही सर्वोच्च वर्णीय असाल, तर तुम्ही वेशी बाहेर ज्यांना फेकून दिलेले आहेत, जे अस्पृश्य आहेत, त्यांच्या वस्तीत गेला, त्यांचा स्पर्श झाला तरीही तो गुन्हा आहे असं ठरवून जे उच्चवर्णीय दुसऱ्याला क्षुद्र लेखायचे आणि बहिष्कृत करायचे, ती मानसिकता आज सुद्धा कशी जिवंत आहे त्याची कहाणी मी तुम्हाला सांगतोय. विश्वास नांगरे पाटील हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या किंवा त्याच्याशी संबंधित एका उपक्रमाच्या कार्यक्रमात गेले. म्हणजे आम्ही उच्चवर्णीयांनी, सेक्युलर उच्चवर्णीयांनी ज्यांना बहिष्कृत केलेलं आहे, वेशी बाहेर ठेवलेला आहे, त्यांच्या वस्तीत तुम्ही गेलात, त्यांच्या कार्यक्रमात तुम्ही गेलात म्हणून ज्या चोची मारल्या जात आहेत ते सगळे चोची मारणारे कावळे सेक्युलर आहेत. लक्षात घ्या, लिबरल आहेत. तुम्ही संघाच्या कार्यक्रमात गेलातच कसे? कारण संघ हा आजच्या सेक्युलर वर्ण व्यवस्थेमध्ये सगळ्यात बहिष्कृत असा अस्पृश्य वर्ग आहे. संघाच्या कुठल्याही कार्यक्रमात जाणं किंवा संघाविषयी चार शब्द चांगले बोलणं हा सगळ्यात मोठा धर्म बुडवेगिरीचा प्रकार आहे. सेक्युलरिझम हा आता एक धर्म झालेला आहे आणि त्या धर्माची एक वर्ण व्यवस्था आहे. त्या वर्ण व्यवस्थेमध्ये अस्पृश्यांच्या जवळ जाणं, त्यांच्याशी व्यवहार करणं हा सगळ्यात मोठा भयंकर असा धर्मद्रोह आहे. सेक्युलर हा एक धर्म आहे आणि त्या धर्माने बहिष्कृत ठरवलेल्या RSSच्या कार्यक्रमात जाणं हा धर्मद्रोह असतो आणि तो धर्मद्रोह नांगरे पाटील यांनी केला म्हणून किती चित्कार आणि किंकाळ्या फोडल्या जात आहेत. एकापेक्षा एक रोज मिरवणारे जे पुरोगामी आहेत त्यांची नांगरे पाटील यांच्याबद्दल तक्रार काय आहे तर त्यांनी ते हिंदू जागरण वगैरे कुठल्या कार्यक्रमात जाऊन RSSच्या शिस्तीबद्दल आणि कार्याबद्दल त्यांच्या चांगल्या गुणांचं कौतुक केलं. त्यांच्यात चांगले गुण असतीलच कसे? आमच्या सेक्युलर धर्माने, आमच्या सेक्युलर वर्ण व्यवस्थेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बहिष्कृत आणि अस्पृश्य ठरवले. त्यामुळे त्यांच्याकडून काहीही चांगलं काम झालं तरी ते चांगलं म्हणणं हा सुद्धा धर्मद्रोह आहे. नांगरे पाटील त्या कार्यक्रमात गेले, हे ते काय बोलले, त्यांनी कोणाचं प्रशंसा केली, कशाची प्रशंसा केली याच्याबद्दल कोणी बोलतो का? नाही. संघाशी संबंधित उपक्रमामध्ये जाणं आणि संघाच्या चांगल्या कामाबद्दल नांगरे पाटील यांनी ज्याची प्रशंसा केली ते काम हे निषिद्ध आहे का याबद्दल कोणी बोलतोय का? नाही. बोलतात कशावर? संघाशी संबंधित असलेल्या उपक्रमात आणि संघाचं कौतुक. कौतुक कशाबद्दल? संघाने जी करोना काळामध्ये सेवा केली असेल, भूकंप किंवा महापुराच्या कालखंडामध्ये आपत्ती निवारणाचं काम केलं असेल, त्याचं कौतुक करणं ही सुद्धा धर्मद्रोह असतो, सेक्युलर धर्माचा द्रोह होतो. कळलं तुम्हाला मी काय सांगतोय ते? आणि मग त्याच्यासाठी आडोसा घेतला जातो. काँग्रेसने 6 प्रश्न विचारलेत नांगरे पाटलांना की तुम्ही IPS आहात, पोलीस प्रशासकीय सेवेचे वरिष्ठ अधिकारी आहात, नागपूरचे आयुक्त म्हणून आलेले आहात आणि त्याच्यामध्ये जी नियमावली आहे त्याचा आडोसा घेऊन चाललंय काय बघा. तो आडोसा घेऊन RSS हे अस्पृश्य आहे हे सांगायचा विषय. असे बरेच पोलीस आयुक्त किंवा IPS अधिकारी हे इफ्तार पार्ट्या आयोजित करतात, इफ्तार पार्ट्यांमध्ये जातात
अगदी मुंबईत झालेलं आहे, महाराष्ट्रात झालेलं आहे. तेव्हा कोणी त्या IPS लोकांना हा प्रश्न केला का की तुम्ही इफ्तार पार्ट्यांमध्ये गेलात त्यामुळे तुमच्या सेवा सरती आणि नियम याचा भंग झाला असं काँग्रेसने कधी विचारले का? पत्रकार म्हणून मिरवणारे जे सेक्युलर आहेत हे यातले भटजी झालेले आहेत आणि त्याला मी भटाला दिली ओसरी म्हणतो. जे कोणी हे नियमावली करून नांगरे पाटलांना प्रश्न विचारतायत त्यांनी यापूर्वी ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी काय ती शांतता समिती वगैरे काहीतरी काढले, मोहल्ला कमिटी, मुंबईचे 2 पोलीस आयुक्त सहानी वगैरे कोणतरी होते, त्यांनी इफ्तार पार्ट्या केल्या तेव्हा हा प्रश्न विचारला होता का? नाही विचारला. कारण ते आमच्या सेक्युलर धर्मातले वरिष्ठ आहेत आणि त्याचे संत महंत असतात, ते सुफी संत म्हणून मुस्लिम असतात. त्यामुळे इफ्तार पार्टी करणं हे धर्मामध्ये बसतं, सेक्युलर धर्मामध्ये. पण हिंदू धर्माशी संबंधित कशात गेलात तर ते अस्पृश्य आहेत, त्यांच्याकडे गेलातच कसे आणि जाऊनच्या जाऊन कौतुक करता. आहे की नाही गंमत मित्रांनो? आहे ना गंमत? आठवण करून देतो, ज्या 2 पत्रकारांनी युट्यूबर म्हणून नुकतीच कारकीर्द सुरू केली आहे ते दोघेही ब्रेशरम ABP नावाच्या चॅनेलवरचे आहेत. ABP चॅनेलवरचे दोन्ही बेशरम आहेत आणि त्यांच्या चॅनेलची OBV व्हॅन ही एका मुस्लिम दंग्यामध्ये जाळली गेली होती. रजा अकादमीचा मोर्चा 2011-12 काहीतरी, मला आता नेमकं आठवत नाही त्या वर्ष. पण आझाद मैदानावर रजा अकादमीचा जो मोर्चा काढण्यात आला होता, हे करण्यात आलं होतं, त्यामध्ये ABP या वृत्तवाहिनीच्या OBV व्हॅन थेट प्रक्षेपण करणारी गाडी, तिच्यावर दगडफेक करण्यात आली, रॉकेल पेट्रोल ओतून ती पेटवून देण्यात आली. त्या चॅनेलचे हे 2 बेशरम आहेत. हे बेशरम का म्हणतो मित्रांनो? यांच्या चॅनेलची जी गाडी जाळली होती, ज्या रॅलीमुळे जाळली होती, रजा अकादमीची ती रॅली, त्या रॅलीच्या स्टेजवर कुठे ब्रह्मदेशमध्ये रोहिंग्या लोकांवर अन्याय अत्याचार झाला म्हणून मुंबईत मोर्चा निघतो आणि त्या मोर्चामध्ये एका चॅनेलची गाडी जाळली जाते. त्या 2 चॅनेलच्या रिपोर्टरनी आपल्या चॅनेलवर तरी हा प्रश्न कधी विचारला का की आमची गाडी जाळली ज्या रॅली नंतर? त्या रॅलीच्या मंचावर मुंबईचा एक असिस्टंट पोलीस कमिशनर शमशेर खान पठाण हा गेलाच कसा? लक्षात ठेवा मित्रांनो, शमशेर खान पठाण नावाचा एक मुंबई पोलिसातला सिनियर अधिकारी आहे किंवा तो त्यावेळेला ACP वगैरे होता आणि तो त्यांच्या मंचावर गेला होता आणि रोहिंग्या बद्दल दुःख व्यक्त करण्यामध्ये त्याचा पुढाकार होता. त्यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनस मध्ये महिला पोलिसांवर लैंगिक हल्ले करण्यात आले. या बेशरम पत्रकारांनी आज जे युट्यूबर झालेत त्यांनी आपलं चॅनेल आणि महिला पोलिसांची बेअब्रू याच्याबद्दल शमशेर खान पठाण किंवा मुंबई पोलिसांना जाब विचारला होता. जे लोक आज नांगरे पाटलांना नियम दाखवून आपली वर्ण व्यवस्था सांगतायत त्यांना मी म्हणून बेशरम म्हणतो, म्हणून बेशरम म्हणतो. आणि इतरांचं नाही, ते ज्या वाहिनीमध्ये होते त्या वाहिनीची व्हॅन जाळली गेलेली आहे आझाद मैदानाजवळ. तेव्हा तुमची दातखीळ का बसली होती? आपला तो बाब्या, बरोबर ना, तो शमशेर खान पठाण नावाचा जो सुफी संत होता, त्याने दगड मारले तर ते गोड मानायचे असतात, पुष्पवृष्टी मानायची असते.
आणि नांगरे पाटील RSSच्या उपक्रमामध्ये गेले तर घोर पाप झालं, घोर पाप. आता भटावर येऊ. भटाला ओसरी म्हणजे काय? तर भट नावाचा एक IPS अधिकारी गुजरात केडर मध्ये होता. गुजरातच्या त्यावेळच्या 2001च्या दंगलीनंतर त्याने जे खोटे नाटे प्रचार नाटकं वगैरे केली, आपल्याच मुख्यमंत्र्याविरुद्ध विरोधकांना सरकारचे गोपनीय अहवाल पोहोचवणे, सरकारची माहिती पोहोचवणे आणि आपल्याच राज्य सरकारला बदनाम करणे, हे कुठच्या नियमावलीत बसतं? जे कोणी काँग्रेसने 6 प्रश्न काढून IPS नियमावली दाखवली, त्यांना या 2 पत्रकारांनी उलट विचारलं का की संजीव भट नावाचा गुजरात केडरचा IPS अधिकारी हा जेव्हा सरळ सरळ राज्यातल्या विरोधी पक्षांना मदत करत होता, हे कुठच्या नियमावलीमध्ये बसतं? हेच लोक त्या रश्मी शुक्ला नावाच्या मुंबईतल्या IPS अधिकारी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी उद्धव ठाकरे सरकारवर दडपण आणत होते का? तर विरोधी पक्षाला मदत केली, विरोधी पक्षाचे फोन टॅप केले. मग संजीव भट नावाचा IPS अधिकारी गुजरातमध्ये काय करत होता? शेवटी मोदी मुख्यमंत्री असताना या संजीव भटला त्याच्या खोटेपणामुळे सस्पेंड करण्यात आलं. त्याचा गौरव त्याच बेशरम काँग्रेस पक्षाने केला आणि संजीव भटच्या पत्नीला विधानसभेचं तिकीट दिलं होतं 2012 मध्ये. संजीव भट हा सस्पेंडेड होता आणि त्याच्या सस्पेन्शनला उत्तर म्हणून त्याची बायको विधानसभा निवडणूक लढवत होती काँग्रेस पक्षातर्फे, काँग्रेस उमेदवार म्हणून. आणि काँग्रेसच्या उमेदवार आपल्या पत्नीच्या प्रचारासाठी सस्पेंडेड IPS अधिकारी संजीव भट मिरवणुकीतून फिरत होते. ते कुठल्या नियमावलीमध्ये असतं? सस्पेंडेड असो किंवा कसाही असो, सेवेत असतो, सेवा त्याची स्थगित केलेली असते. अशा वेळेला IPS अधिकाऱ्याला एखाद्या राजकीय पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्याची सवलत मिळालेली असते का? तो संजीव भट. त्या संजीव भटला ओसरी दिलीये, त्याच्यावर कोण बोलणार नाही. पण नांगरे पाटील हे संघाच्या प्रचारात गेले, काय त्या कार्यक्रमात गेले तर अब्रह्मण्यम ब्रह्मण्यम म्हणणारे फुले शाहू आंबेडकरांचा रोज जप करतात. आहे ना गंमत? सेक्युलर नावाचा धर्म आणि त्याची वर्णव्यवस्था हा एका पूर्ण व्याख्यानाचा विषय आहे. कारण हे यांना फुले शाहू आंबेडकर यांचं नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाही. ते त्यांच्या तोंडातून फुले शाहू आंबेडकर यांचं नाव घेतात. हाच त्या महात्म्यांच्या कार्याचा अपमान असतो. तर नांगरे पाटील यांनी कुठलंही पाप केलेलं नाही, पण ते ज्यांना कायमचे बहिष्कृत केलेत त्यांच्या कार्यक्रमात गेले म्हणून त्यांना जाब विचारला जातोय. संजीव भटला जाब किती लोकांनी विचारला होता? शमशेर खान पठाणला किती लोकांनी जाब विचारला होता? शहानी वगैरे लोकांना मोहल्ला क्लिनिक आणि इफ्तार पार्ट्या करण्याबद्दल किती लोकांनी जाब विचारला होता? आज हे सगळे पोपट सेक्युलर जानवं गळ्यात घालून आम्हीच खरे सेक्युलर धर्मातले ब्राह्मण आहोत म्हणून वर्ण व्यवस्था सांगायला पुढे आले, तर त्यांना नंग करणं आवश्यक होतं. म्हणून हा व्हिडिओ केला. आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.